जाऊन सगळ्या मागण्या अपुऱ्या दिल्याच नाहीयेत. देतो 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 म्हणतात, अजूनही दिलेले नाहीत. तर सगळे म्हणजे शिक्षण भत्ता, अर्जित रजेचे वेतन, उपदान दिलेलं नाही. तुम्ही कुठले कर्मचारी आहात आणि तुमची थकबाकी कुठली आहे? परिवहन सेवेचे आम्ही कर्मचारी आहोत. आमच्या सगळ्याच थकबाकी बाकी आहे. 6वा आयोग, 7वा आयोग सगळंच बाकी आहे. काही दिलेलं नाही. देतो देतो, ह्या पगार देतो, ह्या आता सुरू करतो, पण अजून काही दिलेलं नाहीये. आणि हे जर तुम्ही त्यांनी वेळेवर दिलं असतं तर एवढे प्रॉब्लेम आले नसते. आमचा शिक्षण भत्ता आहे, मेडिकल भत्ता, प्रोत्साहन भत्ता, अर्जित रजेचं वेतन, रजा वेतन, हे काही अजून दिलं. आणि रिटायर होऊन अर्धी लोक रिटायर झाले त्यांचं. आणि 6वा आयोगाचा फरक बाकी आहे. आणि 2014 पासून सगळं. आणि ते जाऊ दे, पण रिटायर झाल्या लोकांचं पण देत नाहीये. अर्धी लोक गेली जग सोडून. मग त्यांच्या लेडीज लोकांचं काय? त्यांचं पेन्शन पण वेळेवर होत नाहीये, त्यांचे भत्ते मिळत नाहीयेत वेळेवर. मग त्यांच्या फॅमिलीने काय करायचं? आणि बिचाऱ्यांनी एवढी 33-36 वर्ष सर्व्हिस केली, त्यांचं काय? मग त्यांचं दुःख ते घेऊनच वर गेले ना. त्यांना त्यांच्या हातात पैसा मिळाला नाही, काय नाही. मग त्यांनी असेच जीव सोडले. आणि मग त्यांच्या फॅमिलीचं काय करणार? त्यांची फॅमिली पण आता आमच्या बरोबर आलेली आहे. या संदर्भात काही अधिकाऱ्यांची भेट वगैरे वारंवार भेटलेले आहेत. आमचे युनियन लीडर पण भेटलेले आहेत, कर्मचारी पण भेटलेले, सगळे कागदपत्र दिलेले आहेत. आज देखील आम्ही दिलेले आहेत, पण कोणी दखल. आणि मेन म्हणजे आम्ही महानगरपालिकेचे अंग आहोत, म्हणजे त्यांचेच आम्ही कर्मचारी, तरी आम्हाला सावत्राप्रमाणे ते हे करतायत, वागणूक देत आहेत. ह्या संदर्भात खूप त्यांना सांगितलं की आम्ही तुमचीच आहोत, तरी पण आमच्याकडे लक्ष देत नाही. ह्याचा आम्हाला काय ठाव ठिकाणा लागत ते आत काय चाललंय काय नाही ते काही आम्हाला समजत नाही आतापर्यंत. मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहात का? मुख्यमंत्र्यांची पण भेट झालेली, त्यांना पण दिलेले सगळं निवेदन. पण आता काय तिथून काय येतंय निरोप ह्यांना आणि इथून काय जात ते आम्हाला माहिती नाहीये. त्यांनी सांगितलं आयुक्तांना द्या म्हणून, मग आयुक्त का नाही देत आहे? पण त्यांच्यात काय चाललंय एवढंच आम्हाला कळतं. आम्ही आयुक्तांना सांगितलंय, आयुक्त तुम्हाला देतील. पण आयुक्त म्हणतात की आमच्याकडे पैसे नाहीत. मग ह्यांचे पगार, ह्यांचा बोनस, ह्यांचा सगळे देणी द्यायला पैसे आहेत. मग आम्ही कोण आहेत? आम्ही त्यांचेच कर्मचारी आहोत ना. आणि ते जाऊ दे, अर्धे कर्मचारी आमचे गेले, निघून निधन झाले पैसा पैसा करत. मग त्यांच्या लोकांनी काय करायचं? त्यांच्या कुटुंबाने काय करायचं? मग 33 वर्ष आम्ही अशीच केली का? मेहनत करून आणि अशी नोकरीने आम्ही आमचे चालक खुर्चीवर बसून नोकरी केली नाही, रस्त्यावर उभ्याने सर्व्हिस केली आहे 33-36 वर्ष. मग त्यांना त्यांच्या हातात पैसा नको एवढा कमवलेल्याचा? किती आणि किती सहन करणार? अजून पण आम्ही सहनच, उद्या देतील, चला आपलेच लोक आहेत, आपले उद्या देतील, उद्याच, पण अजूनही आम्हाला देत नाही. म्हणून आज ही वेळ आलेली आहे. अशी 2 कोटी 3 कोटी असे देतात, पण त्यातली ठीक आहे हप्त्याने देतात, आम्ही ते पण सहन करू, तुम्हाला टप्प्याटप्प्याने देऊ, तर ते पण आम्ही सहन केले. पण ते टप्प्याने देण्यासाठी येणारे पैसे 2 कोटी आले तर 1 लाख कर्मचाऱ्यांना 1 लाख काय करतात त्याचं आम्हाला माहिती नाही. म्हणजे अर्धे पैसे ते घेत आहेत आणि अर्धे पैसे कर्मचाऱ्यांना देत आहेत. त्यांची अजून काहीच थकबाकी वगैरे काय नाही. 2 महिन्यापूर्वी त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केलेला, त्यावेळेस त्यांना हे केलं, शांत करून म्हणले तुम्हाला 1 महिन्यात तुमचं काय देणं आहे ते काढतो. मग आता 3 महिने झाले अजून काही केलेलं नाहीये. मी मध्ये 15 दिवसाखाली 3-4 तास डेपोत बसून आले, मला आयुक्त साहेब भेटले नाहीत. मंगळवारी त्यांचा दिवस असतो म्हणून मी गेलेले, 4 तास बसून आले, मला भेटले नाहीत. ते हे सगळे ते सिक्युरिटी म्हणले ते महानगरपालिकेत गेले, ते येणार नाहीत, असं नाही तसं नाही. मग हे असं का? तुम्ही सगळ्यांना देता, मग आम्हाला का नाही? आम्ही काय हे का जास्त श्रीमंत लागून गेलो का? आणि माझे मिस्टर तर दुरुस्ती पथक ह्या गाडीवर काम करत होते, रस्त्याला गाड्या बंद पडलेल्या उचलून आणायचे. मग असलं रक्ताचं पाणी करून काम केलेलं, आमच्या हक्काचे पैसे काय ठेवताय तुम्ही? खरं तर धर्मवीर दिघे यांचं अजून लग्न करायचे, आमचे पैसे कधी मिळतात? आमचे पैसे साहेबांना, आमची एवढी विनंती आम्हाला साहेबांना की आमचे पैसे लवकरात लवकर देण्यात यावे. त्यांना म्हणजे पैसे जर राहिले असते ते चांगले झाले असते. आणि त्याच्यामुळे पैसे करत करत कधी पैसे भेटणार, आज भेटणार, उद्या भेटणार. त्यांना खूप मोठा आजार होता, LID म्हणून असतो, 1000 पैकी एकाला असतो. 24 तास ऑक्सिजन होती. रोज विचारायचे पैसे भेटले का, आपले पैसे मिळाले का. तरी माझी सर्वांना विनंती, साहेबांना विनंती, काही करून 2016-21 पासून ज्यांचे काही पैसे त्यांचे कृपया करून पैसे भेटावे हीच माझी एवढी इच्छा आहे. माझ्या मिस्टरांवर जी वेळ आली, ज्या दिवशी माझ्या मिस्टरांना 3 दिवस होते, त्या दिवशी त्यांचे मिस्टर आत्मदहन करायला आले, तेव्हा माझी मुलगी पण आलेली आणि यांना आवरून घेतलं, बोलले तुमचे सर्व पैसे भेटणार. काही करून सर्व लोकांचे सर्व पैसे भेटावे हीच माझी विनंती, बाकी काय नाही. कर्मचारी तर उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या
PMT ला पैसे देतात, देवेंद्र फडणवीस बेस्टला देतात, ST ला देतात, पण TMT कर्मचाऱ्यांना का नाही देत? तुमचे आम्ही शिवसेनेचेच कर्मचारी आहोत, शिवसेनेची सत्ता आहे, शिवसेनेचे मुख्यमंत्री आहेत, मग आमच्या TMT कर्मचारी अन्याय का? आता आम्ही 1.5 वर्ष झालं रिटायर होऊन झालो, अजून आम्हाला ग्रॅज्युएटी नाही, रजेचे पैसे नाहीत. दर महिन्याला बोलतात आम्ही देतो देतो देतो, ते पण पैसे भेटत नाहीत. फक्त पेपर मध्ये बोलतात 374 कोटी मंजूर झाले, मग पैसे गेले कुठे? बघा, मी सुरुवातीला जाऊन मी आमच्या ठाणे महापालिकेचे परिवहन सेवेतले व्यवस्थापक त्यांना जाऊन भेट दिली आहे. त्या भेटीमध्ये त्यांच्यावर चर्चा केली. चर्चा केल्यानंतर मी त्यांना फक्त एवढंच एक शब्द बोललोय की जेव्हा ते आमचे कर्मचारी एकत्र झालेले आहे, एकत्र झाल्यामुळे त्यांनी माझ्यावर दबाव आणला की बाबा तू 10 दिवसानंतर पुढचं काय करणार आहे. तर 10 दिवसाचा पुढचा आंदोलनचा त्यांना घोषणा देऊन आलेलो आहे. पण त्यांनी मला उत्तर असं दिलं आहे की 10व्या दिवशी जर तू 11व्या दिवशी आंदोलनाला बसलास तर तुला बेनिफिट काय भेटणार, तुला आंदोलनातून पैसे भेटतील का? त्यांनी मला असं उत्तर दिलेलं आहे. तर माझं म्हणणं असं आहे की मी आजारपणी आहे, माझा बायपास झालेला आहे, मला महिन्याला कमीत कमी 15,000 रुपये खर्च आहे, औषधपणाला मला 5,000 रुपये लागतात. मी 8 लाखाचा ज्युपिटरमध्ये ऑपरेशन केलेलं आहे, त्याच्याकडे माझ्याकडे सर्व फायली पुरावा आहे. आणि जो मी उष्णता पैसे घेतलेले 8 लाख रुपये त्याचा मला व्याज द्यावा लागतो. तो व्याजा संदर्भात जर माझी पेन्शन वेळेवर होत नाही आणि माझी पेन्शन मागे पुढे झाल्यानंतर मला माझ्या व्याजासंगती माझ्याकडनं पैसे वसूल केले जातात. बरोबर आहे. त्याच्यामध्ये पण आमचं प्रशासन जागा होत नाही. त्याच्यामुळे माझ्या संगती एक राहिलेले माझे मित्र संकट जे चालक वाघ होते ते सर्व एक जण 160 लोक वरती गेलेले आहे देवाकडे. मग त्याचं काय करणार, तरी प्रशासन अजून जागा होत नाही. काहींनी कोर्टात केस देखील दाखल केली आहे. किती कर्मचारी आहेत की ते आता आपल्या हक्काच्या पैशापासून वंचित आहेत. ते बघा, 121 लोकांचा तो 6व्या वेतनचा तो कोर्टचा निर्णय आहे तो देण्यात आलेला आहे. त्यांचे पैसे काहीतरी ह्या महिन्यात, मला आयुक्त साहेबांनी स्वतः समोर आमच्याबरोबर मीटिंग झालेली, ते ह्या महिन्यात त्यांचे पैसे आम्ही देणार आहे. त्या आधारे अजून त्यांना पण पैसा दिला नाही आणि आम्हाला तर अजून काहीच नाही भेटलं. जे एक्स्ट्रा आम्हाला पगार त्यानंतर जे येतात 5 कोटी ते पण देण्यात आलेले नाही. फक्त त्याच्यामध्ये 2-2.5 कोटी आलेले, 280 आलेले आम्हाला. 5 कोटीच्या ठिकाणी 280 आलेले, पण 280चा चेक आम्ही पण परत पाठवला. आम्हाला द्यायचं असेल तर संपूर्ण 5 कोटी द्या. ते 5 कोटीमध्ये जो आमचा आहे आता 2016 पासून जे आमचे रिटायरमेंट झालेले आहे जुने लोक, आणि 2022 नोव्हेंबर पर्यंत जे आहे ते 6व्या वेतनपर्यंत आमच्याकडे ग्रॅज्युटी देण्यात आलेली आहे. पण त्याची जो वाढू आता 7वं वेतन लागू केला, जो सर्वांना लागू झाला 2016 पासून, तो 7वं वेतन लागू झाल्यानंतर तो आमचा पैसा आहे, तो फरक आहे किंवा जी ग्रॅज्युटी वाढलेली तो पैसा अजून देण्यात आलेला नाही. तो आम्हाला टप्प्याटप्प्याने आम्हाला 2016 पासून जे झालेले त्यांना देण्यात यावं. पहिला माझं म्हणणं असं आहे, जे मागचे जातील तेव्हा आम्ही पुढे सरकू. तर मागच्यांना हे लोक देतच नाही. 23ला जो चालू झाला 7वं वेतन, तो 23 वाल्यांची जी यादी चालू होते ते रेग्युलर प्रमाणे ते त्यांना द्यायला सुरुवात केलेली आहे. पण आमचं म्हणणं एकच आहे की पहिला 2016 ना घ्या तुम्ही. आयुक्तांनी ते 364 आणि ऐका, जी 364 कोटीची जी फाईल आहे ती पत्रक फाईल संगती आम्ही पाठवलेलं आहे आणि आयुक्तांनी स्वतः सही करून मंत्रालयात गेलेली आहे आणि ते नगर विकासला पोहोचलेले आहे. आणि त्याच्यामध्ये पोलीस ग्रँटचा पण एक फाईल ते महासंचालक पोलिसांचे, मुंबई महासंचालक त्यांच्याकडे पोहोचलेली आहे. त्या महासंचालकांनी पण सही केलेली आहे. ती सही करून ती कॉपी गेलेली आहे सचिवाकडे. तो अंतिम टप्प्यामध्ये आहे ती. निश्चितच आपण माननीय एकनाथ शिंदे आमचे पहिले सल्लागार आहे, त्यांना सगळं माहिती आहे आणि ते द्या सांगतायत. पण इथे आयुक्त, मग आता आम्ही कोणावर विश्वास ठेवावा हे आम्हाला कळत नाही. कोण देत नाही. आयुक्त खोटं त्यांचं नाव सांगतात आणि ते आमचे कर्मचारी गेले त्यांच्यासमोर फोन करतायत की बाबा ह्यांना त्यांची काय देणी द्या, आणि अजून देता येत नाही. मग आम्ही काय कोणावर विश्वास ठेवावा? आपले माननीय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांच्यावर ठेवावा का आयुक्तांवर ठेवावा? याच्यात कोण सत्य हे आम्हाला अजून माहिती नाही. आणि हे बघा, आता हे बघा, मी पण आली आहे म्हणजे काय, मी पण एक पेशंट, कॅन्सर पेशंट आहे, कळलं का? मग त्यामुळे म्हणजे आम्हाला एवढं, म्हणजे आमची किती मंडळी काय काय असतील याचा विचार तरी करा. आणि मुख्यमंत्री असे नाहीये सगळ्यांना देत आहेत, BST ला दिलं, ST ला देतात, आम्हाला सोडणार नाहीत. मग हे नक्की आता हे तरी निदान माननीय एकनाथ शिंदेने बघावं आणि सांगावं की काय चाललंय माझ्या लोकांचं. ठाण्यातले आम्ही परिवहन त्यांचीच लोक आहोत, मग माझ्याच लोकांची ही परिस्थिती काय आहे, आमच्याच लोकांची हे त्यांनी जाणवावं. बाकी थोडक्यात